तर नमस्कार मंडळी. आणि सगळीकडेच गणेशोत्सवाची अगदी धामधूम तयारी सुरू आहे आणि अशा या मंगलमय प्रसंगी आपण एक विशेष सेगमेंट घेऊन येतोय ज्याचं नाव आहे बाप्पा आणि सेलिब्रिटी. आणि आज आपल्यासोबत आहेत अभिनेता मंदार जाधव आणि मेघन जाधव. तुम्हा दोघांचंही आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हा दोघांनाही प्रथम गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि ईस्ट मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्याकडून आणि जाधव कुटुंबांकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या गणेशोत्सवानिमित्त आपला गोडवा वाढवलाय आपले स्वीटनेस पार्टनर कात्रज डेअरी यांनी. तर त्यांचे हे चॉकलेट मोदक मी तुम्हाला देऊ थँक्यू सो मच. थँक्यू. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे हे फेवरेट आहे. चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं. सो स्वीट. येस. तर आता गणेशोत्सवाचं सगळीकडे मंगलमय वातावरण सुरू आहे. तुम्ही किती एन्जॉय करताय? बाप्पांचं देखील आगमन झालेलं आहे. तुम्ही कसा एन्जॉय करताय हा गणेशोत्सव? बाप्पाचं आगमन झालंय आणि गणेशोत्सव हा म्हणजे आपल्या लहानपणापासून साजरा करत आलोय आम्ही आणि आपल्या महाराष्ट्राचा मुख्य सण आहे. आणि बाप्पा येतो घरी, आनंदी वातावरण असतं, खूप प्रसन्न वातावरण असतं. सो डेफिनेटली खूप बरं वाटतंय, खूप आनंद होतोय की आपल्याकडून बाप्पाची काही दिवस सेवा होते, बाप्पा आपल्याकडून सेवा करून घेतोय आणि आपल्याला हा चान्स मिळतोय बाप्पाची सेवा करण्याचा. सो खूप आनंद होतोय. आणि आमच्याकडे गौरी विसर्जनापर्यंत बाप्पा असतो आणि जितकं होऊ शकतं तितके आमचे प्रयत्न असतात बाप्पासोबत वेळ घालवायचा, बाप्पाची सेवा करण्याचा. आणि आमच्या बाप्पाचं विशेष सांगायचं झालं तर आमचा हा बाप्पा हा नवसाला पावणारा बाप्पा आहे. जवळपास 26-27 वर्ष झाली आमच्या घरात बाप्पा येत आहेत. आणि आईबाबांनी एक विशेष नवस मागितलेला जो त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यामुळे तेव्हापासून बाप्पा आमच्या घरी दरवर्षी येत आहेत. सो जो कोणी इथे येतो आणि बाप्पाचं दर्शन घेतो त्याला आपल्या मनातली इच्छा सांगतो तर ती नक्की पूर्ण होते. त्यामुळे हा नवसाला पावणारा बाप्पा आहे. तुमच्याही काही विश असतील तर तुम्ही नक्की मागा कॅमेराकडून. तू किती एन्जॉय करतोय? म्हणजे गणेशोत्सव हा सण आपण वर्षभर आपल्याला आतुरता असते की अच्छा आता गणपती उत्सव येणार आहे, तर त्याची आपण तयारी इन अ वे वर्षभर करतच असतो काही ना काही. म्हणजे जसं आमच्याकडे आज 26 वर्ष झाली, आय थिंक 26वं वर्ष आहे आमच्या गणेशोत्सवाचं. तर प्रत्येक वर्षी आम्ही काही ना काही त्याला नवीन दागिना करण्याचा प्रयत्न असतो. सो म्हणजे नवीन नवीन काय करता येईल प्रत्येक वर्षी, आपण कशी अजून सजावटीमध्ये काही चेंजेस करता येतील, या सगळ्या गोष्टी घरी डिस्कस होतच असतात बऱ्याच महिन्यांमध्ये की अच्छा आता हे येणार आहे. बिकॉज दिस इज लाईक द मेजर इव्हेंट. आपला पूर्ण वर्षभरातला सगळ्यात मोठा जर उत्सव घरात साजरा होतो तो म्हणजे गणेशोत्सव आहे. सो त्यामुळे खूप आनंदी वातावरण असतं. सगळे म्हणजे रिलेटिव्ह पासून सगळे मित्रमैत्रिणी, वर्क फ्रेंड्स सगळेच येतात त्या निमित्ताने घरी. आणि जसं बाप्पा सगळ्यांनाच एकत्र करणारा हा महोत्सव जो सुरुवात झालेली होती ज्याची खूप वर्षांपूर्वी, तर त्या हिशोबाने सगळ्यांनाच घरी येण्याची खूप म्हणजे त्या निमित्ताने घरी येण्याचा एक आनंद असतोच. गप्पा गोष्टी होतात छान. याच निमित्ताने तू पण आलायस आज अभिषेक. सो इन अ वे इट्स अ व्हेरी हॅपी फेस्टिवल आणि त्याचा खूप म्हणजे आम्हाला खूप मजा येते. आणि उत्सवाचं कारणच ते असतं की सगळे एकत्र जमून. ऍब्सोल्युटली. आणि त्याची म्हणजे काही काही जशी तयारी असते, सजावट असते, तर प्रत्येक वर्षी मी दादा मिळून करत होतो, पण ह्या वर्षी तर फक्त आणि फक्त माझ्या बाबांनी आणि माझ्या आईने दोघांनीच केली, कारण का आम्हा दोघांनाही म्हणजे वेळ मिळाला नाही. आमच्या दोघांच्याही मालिका या रोज दिसत आहेत टीव्हीवर. कोण होतीस तू, काय झालीस तू, ही दररोज दिसते. लक्ष्मी निवास मालिका ही दररोज दिसते. त्यामुळे रोज आम्हाला शूटिंगला जावं लागतंय. आणि त्यामुळे या वर्षीची जी काही तयारी तू बघतोयस, प्रेक्षक बघतायत, ती सगळी बाबांनी आणि आईने मिळून केली आहे. आमचा हातभर काहीच नाही आहे याच्यात. पण येस, आज सुट्टी आहे आम्हाला. आज पहिला दिवस आहे. सो आज आम्हाला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही आज घरी आहोत. गणेशोत्सवातील लहानपणाची एखादी गोड आठवण आहे का? म्हणजे बऱ्याच असतील, पण अशी एखादी आठवण जी तू अजूनही लक्षात आहे तुझ्या? लहानपणी काय आत्ता सुद्धा म्हणजे जेव्हापासून आमच्याकडे बाप्पा येतोय आमच्या घरात, तेव्हापासून आम्हाला ही जी सगळी पूर्वतयारी असते ती करायला खूप आवडायचं आम्हाला. एक काहीतरी वेगळीच मजा यायची त्याच्यात. कारण की घरात लहान असताना जेव्हा पहिलं वर्ष होतं, बाप्पा येणार होता घरी, तेव्हा सगळंच नवीन होतं आमच्यासाठी. आम्ही दोघेही खूप लहान होतो आणि
जे आम्ही इतरांच्या घरी जायचो दर्शनाला, जे बघायचो आम्ही की कसं त्यांनी सजावट केलेली आहे, कशी सगळी छान तयारी केलेली आहे, ती आता आम्हाला करायला मिळणार आहे. तर त्यामुळे आम्ही दोघेही खूप एक्सायटेड असायचो आणि जे आजही आहोत. ती एक आठवण आहे की आम्ही थर्माकोलचं डेकोरेशन बनवा. मग आम्ही त्यावेळेला दादरला राहिला होतो, तर दादरच्या मार्केटमध्ये जाऊन सगळी खरेदी करा, फुल मार्केटमध्ये जा आणि सगळं डेकोरेशनसाठी फिरा, लाइटिंग करा. तर हे सगळं आम्ही दोघेच मिळून करायचो जागेपर्यंत काम करत असायचं त्यावेळेला. आणि आय रिमेंबर आम्ही लहान असताना सार्वजनिक गणपतीला खूप आम्ही व्हिजिट करायचो. मग लालबागचा राजा असो किंवा भायखळा एरियात असो, दादर असो, तर जिथे जिथे मोठे मोठे गणपती मित्रांसोबत जाणं असो, तर हे सगळं आम्ही खूप केलेलं आहे. आता तेवढा चान्स मिळत नाही कामामुळे आणि शूटिंगमुळे, पण येस, आता सुद्धा प्रयत्न हाच असतो की जेवढा वेळ आणि जेवढी सेवा आपल्याकडून होईल बाप्पाची तेवढी करावी. ऑफकोर्स, म्हणजे ती लहानपणी गणपती बघायला जाणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा आणि त्याच्यात खूप मजा यायची. पण आता ऑफकोर्स देवाच्या कृपेने चांगल्या मालिका चालू आहेत, दादाची पण माझी पण, तर त्यामुळे इन अ वे ह्या गोष्टींकडे वेळ द्यायला मिळत नाही कामामुळे. घरातल्या गोष्टींकडे पण, जसं गणपतीचे 7 दिवस असतो, आता यावेळेला गौरी विसर्जन बरोबर आमचं असेल, सो ते 7ही दिवस पूर्णपणे देणं ते अशक्यच होतं, कारण का एव्हरीडे टेलिकास्ट असतं. पण त्यातल्या त्यात जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न असतो. नक्कीच, आणि ते बाप्पा कबूल पण करून घेत आहेत. येस, आता गणेशोत्सव म्हटलं की गोडधोड आलंच, त्यावर कसा ताव मारला जातो की डाएटमुळे कॉम्प्रोमाइज करावं लागतं? नाही, मी तर म्हणजे हा डिसाईड करूनच आहे की हे 7 दिवस मी काहीच डाएट बद्दल विचार करणार नाही. जसे उकडीचे मोदक तू बघत असशील, हे आमचे सगळ्यात फेवरेट, आणि ते फक्त गणपतीला बनतात आणि कधी अंगारकी चतुर्थी असली तर त्यामुळे हे वर्षातून खूप असे क्वचित एक्सक्लुझिव्ह ही डिश आहे आमच्या घरची. तर त्यामुळे ह्या वेळेला आम्ही विचार नाही करत डाएटचा, थोडक्यात ताव मारला जातो. नक्कीच, आणि आज जो ते चॉकलेट मोदक आणलेले आहेत तेही लवकरात लवकर संपणार आहे. तर सेटवरती गणेशोत्सव सेलिब्रेट करणार आहात का? काय नियोजन आहे? मी आधीची मालिका करायचो, सुख म्हणजे नक्की काय असतं, तिथे सेटवर गणपती बाप्पाचं मंदिरच होतं, तर तिथे गणेशोत्सव आम्ही साजरा करायचो. आत्ता जी मालिका करतोय तिथे रोज सकाळी बाप्पाची पूजा होते आणि तिथूनच शूटिंगला सुरुवात होते. पण स्पेशली असं गणेशोत्सव तिथे काही नाहीये, कारण की खूप छोटासा सेट आहे, त्यामुळे तिथे अशी काही व्यवस्थाही नाहीये. आम्हाला सुट्टी आहे पहिल्या दिवशी, तर गणेशोत्सव म्हणजे फक्त आता जो प्रत्येकाच्या घरातला प्रसाद असणार आहे तो सगळीकडे वाटला जाणार आहे आणि त्या प्रसादावर सगळे ताव मारणार आहोत आम्ही. अजून काही सेटवर असं काही नाहीये. आय थिंक जसं माझ्या सेटवर आता येणाऱ्या एपिसोडमध्ये दिसेलच लक्ष्मी निवासमध्ये की इवन जयंत पण त्याच्या आश्रमात जाऊन गणपती फेस्टिवल साजरा करतो. प्रत्येकाच्या घरात गणपती आहेत. सर जसं इतके वर्ष जे मालिका मी करतो आणि गणपती जो फेस्टिवल सिरियलमध्ये पण साजरा केला जातो, तर मी खऱ्याने तिथे रोज पूजा करत असतो. सो त्यामुळे ज्या ज्या दिवशी शूट असेल त्या दिवशी तिकडे जाऊन वात, हळद कुंकू, हार, या सगळ्या गोष्टी म्हणजे जसा घरातला गणपती आहे त्या हिशोबानेच आम्ही साजरा करतो. आमच्या मालिकेत साजरा होतोय गणेशोत्सव, कोण होतीस तू काय झालीस तू मध्ये, तर ते भाग मी प्रेक्षकांना सांगेन नक्की बघा, खूप छान ड्रामा आहे त्याच्यात. तेवढंच माझं प्रमोशन पण मालिकेचं. तर आता आपण एक छोटासा गेम खेळूया, ज्यामध्ये मी तुम्हाला एक पेपर देईन आणि त्याच्यावर तुम्हाला गणपती रिलेटेड कोणतंही एक चित्र काढायचं. इट कॅन बी मोदक असतील किंवा काही जे बाप्पाशी रिलेटेड आहे, निगडीत आहे. ओके. हा, रेस वगैरे नाही ना? नाही, असं काही नाहीये, ते पुढे आहे. आपलं फेवरेट.
फार वाईट चित्र काढता येतात, पण मी गणपतींना फुलं आवडतात, फुल काढण्याचा प्रयत्न केला. आणि गणपती बाप्पाला आणि मला मोदक आवडतात आणि मी मोदक काढलेले आहेत. खूपच सुंदर. येस, तर या निमित्तानेच तुम्हाला कात्रज डेअरी यांच्याकडून मँगो फ्लेवरचे मोदक मिळत आहेत. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू कात्रज डेअरी. ठेवून तर यंदाची गणेश मूर्ती निवडताना असा काही स्पेसिफिक विचार केला होता की अशी हवी आहे, काही मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीची मूर्ती काहीतरी वेगळी हवी आहे, किंवा असा काही विचार होता का? हा जो डिसिजन आहे हा आम्ही चौघे मिळून घेतो, आई बाबा आणि आम्ही दोघेही, की यावर्षी मूर्ती कशी येणार. आणि दरवर्षी वेगवेगळ्या पोझिशनचा किंवा वेगवेगळ्या प्रकारे बाप्पा बसला असेल. कधी मांडी घालून बसलाय, कधी एक पाय वर आहे, कधी हात ढोपरावर ठेवलेला आहे, कधी दगडूशेठ हलवाई पुण्याची जी खूप फेमस ती मूर्तीची स्टाईल आहे, ती पद्धत आहे. तर अशा वेगवेगळ्या मूर्त्या आम्ही आणत असतो. पण प्रत्येक मूर्ती ही पेणवरून आम्ही ऑर्डर करतो. सो ही शाडूच्या मातीची मूर्ती असते जी इको फ्रेंडली सुद्धा आहे. तर पेणवरून ती आणली जाते स्पेशली, आणि 2 महिने आधीच ते ऑर्डर करतो आम्ही, जशी आम्हाला हवी आहे. जसे त्याचे दागिने असतील, कानातले असतील, तू बघू शकतोस तिथे सोन्याची फुलं ठेवलेली आहेत आम्ही, तर त्यांच्यासाठी मग ती जागा करून घेतो. किंवा बाळी घातलेली आहे कानात, दोन्ही कानात सोन्याची आणि मोत्याची. तर ते सगळे आम्ही मॉडिफाय करून घेतो गोष्टी, आणि आम्हाला आमची जशी रिक्वायरमेंट आहे तसं आम्ही ऑर्डर करतो आणि पेणवरून स्पेशली मागवतो. तर अशी एखादी कोणती गोष्ट आहे का की जी पुढच्या वर्षी पुन्हा रेप्लिकेट करावीशी वाटेल? पुढच्या वर्षी पुन्हा रेप्लिकेट करावीशी वाटेल म्हणजे गणपती फेस्टिवल रिलेटेड? हा, किंवा कुठलीही गणपती बाप्पा तर येणारच, म्हणजे अजून दुसरं काही? माझी इच्छा आहे पुढच्या वर्षी सुद्धा तू यावंस आणि आपण पुन्हा एकदा असं बसून इंटरव्ह्यू करावा. नाही, बरोबर आहे. काय पुढच्या वर्षी पण तू यावंस, आणि तुझ्याही या चॅनलला खूप खूप शुभेच्छा की पुढे जाऊन अजून मोठा व्हावा चॅनल गणपतीच्या कृपेने, की तू अजून तुझ्या मोठ्या टीमला घेऊन येशील. नक्की. तर मग शूटिंग जवळपास 14-15 तास, म्हणजे बऱ्याच वेळेला खूप वेळ चालत असतं. तर तिकडे आणि घरात वेळ देणं, हा ताळमेळ कसा मॅनेज केला जातो? तसं बघितलं गेलं तर म्हणजे दिवसातले 16-17 तास शूटिंग, ट्रॅव्हलिंग इन्क्लुडिंग त्याच्यातच जातात, आणि अगदी म्हणजे 6-7 तासात तुम्हाला तुमची झोप, जेवण हे सगळं मॅनेज करायला लागतं. कारण का डेली सोपची लाईफ तशीच आहे, थोडीशी हेक्टिकच असते. कारण का एव्हरीडे टेलिकास्ट असतात, तुम्हाला रोज तुमचे दिवस त्या हिशोबाने मॅनेज करायचे असतात. सो त्या सगळ्या गोष्टी सांभाळून जेव्हा तुमच्या घरी कधी सणासुदीच्या काही गोष्टी असेल तर तुम्हाला मग ती सुट्टी खूप ॲडव्हान्समध्ये मग टाकायला लागते की नाही या दिवशी मग मला जमणार नाही यायला, कारण का घरात मग ती तयारी वगैरे करणं या सगळ्या. पण कधी ती अप्रूव्ह होते, कधी नाही होत, कारण का एव्हरीथिंग इज डिपेंडिंग की तुमच्याकडे किती एपिसोडचे बँक आहेत, म्हणजे किती दिवस तुम्ही न शूट करता टेलिकास्ट चालू राहू शकता. हे बेसिकली त्यांचं गणित असतं की तर ते समजून घेणं आपल्याला पण फार गरजेचं आहे की काही झालं बिकॉज शो मस्ट गो ऑन, अँड ॲट द सेम टाइम तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करतील हाच मोठा टास्क आहे, बाकी काय नाही. आणि हे खूप डिफिकल्ट आहे
म्हणजे आपलं काम कॉर्पोरेट ऑफिस नाही आहे की आपण सकाळी 9 वाजता ऑफिसला गेलो आणि 5 वाजता संपलं आणि 7-8 वाजता घरी आलो. तर आम्हाला मालिकेसाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि प्रत्येक कलाकाराला जी आपल्या ज्या ज्या मालिका चालू आहेत इंडस्ट्रीत त्या सगळ्या कलाकारांचं आणि सगळ्या टेक्निशियन्सचं तेच लाईफ आहे. आम्ही प्रत्येक जण 14-14 तास काम करतो, 13 तास आम्ही ऑन फ्लोअर असतो, पण जायला 1 तास, परत यायला 1 तास, तसं बघायला गेलं तर दिवस तुमचा 17-18 तासांचा होतो. आणि सगळ्याच कलाकारांना आणि टेक्निशियन्सना सलाम आहे की प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ही सगळी मेहनत चालू असते आणि आम्ही हे पॅशनेटली करतो. आम्हाला हे काम आवडतं, आम्ही हे काम निवडलंय स्वतःसाठी आणि ते आम्ही एन्जॉय सुद्धा करतोय आणि त्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होतं आणि प्रेक्षकांना ते आवडतंय आणि इन रिटर्न आम्हाला त्यांचं प्रेम मिळत आहे. तर ही खूप छान गोष्ट आहे. पण याचं श्रेय सुद्धा गणपती बाप्पाला आहे की एवढी ताकद आम्हाला तो देतोय जेणेकरून आम्ही आमचा एवढा मोठा दिवस जो कळत सुद्धा नाही कधी 13 तास झाले आणि आपण दिवसभर इथे शूटिंग करत होतो. सो मजा येते शूटिंग करायला आणि ही जी प्रेरणा आहे, हे जे मोटिवेशन आहे शूटिंगला जायचं, ही जी ताकद आहे ही बाप्पाकडूनच मिळते. सो त्याच्या आशीर्वादामुळेच हे सगळं चालू आहे. आणि आम्ही देखील परवा पाहिलंच की एवढा पूर आलेला असताना, पाणी असताना देखील टीम सेटवरती पोहोचली, त्याचे व्हिडिओ आम्ही पाहिले. त्यामुळे खरंच म्हणजे मुंबईत खूप तुफान पाऊस होता आणि मी सुद्धा एक व्हिडिओ शेअर केला जो मी मस्करीतच बनवलेला, असं काही इंटेन्शन नव्हतं, पण मी म्हटलं की चल आपण एक पाण्यातून चाललोय, पण त्याबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगायची झाली इंटरेस्टिंग. तर तो किस्सा असा होता की आम्ही मुंबईत पाणी भरलेलं असताना सुद्धा आम्ही कसं बसं मीरा रोडला पोहोचलो आणि तिथे गेल्यावर कळलं की जिथे आम्ही शूटिंग करतोय ती जागा अर्धा किलोमीटर पुढे आहे आणि गाडी आतमध्ये जाऊ शकत नाही. तर काही कलाकार जे होते, जे सकाळी लवकर ज्यांना बोलवण्यात आलं होतं, त्यांच्यासाठी एक टेम्पो होता की पाणी तुंबलेलं होतं पूर्ण छातीभर आणि त्या टेम्पोने इतर कलाकार गेले. पण आम्हाला शूटिंगला उशिरा बोलवलेलं, मला आणि गिरिजा प्रभूजी माझी को ॲक्ट्रेस आहे म्हणजे कावेरी. तर आम्हा दोघांनाही उशिरा कॉल टाईम होता, तर आम्ही लेट पोचलो थोडं आणि लेट पोचल्यामुळे झालं काय, पाऊस तुफान पडत असल्यामुळे ते पाण्याची जी पातळी आहे ती अजून वाढत गेली. तर मग आता टेम्पो सुद्धा आतमध्ये जाऊ शकत नव्हता. आता आमच्याकडे 2 ऑप्शन होते, इधर आम्ही परत घरी येऊ शकलो असतो किंवा मग त्या पाण्यातून चालत जावं लागलं असतं आपल्याला. तर आता मी म्हटलं की एपिसोड बँक नाहीये, जर आम्ही शूटिंगला नाही पोचलो तर एपिसोडचं शूट होणार नाही, शूट थांबलं जाईल आणि टेलिकास्ट होणार नाही, प्रेक्षकांचं मनोरंजन थांबायला नको. सो ठीक आहे, आपल्याला या चिखलातून, या घाणेरड्या पाण्यातून जावं लागतंय, पण ठीक आहे, आपण तिथे पोचल्यामुळे शूटिंग होईल आणि टेलिकास्ट चालू राहील. तर त्यामुळे आम्ही दोघांनी हा डिसिजन घेतला की चला आपण या पाण्यातून चालत जाऊ आणि शूटिंगला पोहोचू, कारण की ती आपली कमिटमेंट आहे, आपलं ते काम आहे आणि कुठेही या गोष्टींमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन नको थांबायला. तर त्यामुळे आम्ही तो डिसिजन घेतला आणि जवळपास एक 4-4.5 फूट पाण्यातून आम्ही चालत शूटिंगला पोहोचलो. सो एक्सपिरियन्स कमाल होता तो आणि तो व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल झाला. प्रेक्षकांनी मला बरेच मेसेज केला, अरे तुम्ही आमच्यासाठी हे करताय. पण येस, ही ताकद सुद्धा बाप्पाकडून येते की आपलं काम आपण मनापासून केलं पाहिजे आणि आपल्या शूटिंगला न पोहोचल्यामुळे काय काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात याचं भान आपल्याला असलं पाहिजे. पण शूटिंगला पोहोचणं आपली जबाबदारी, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि जेणेकरून प्रेक्षकांचं मनोरंजन कुठेही थांबायला नको. तर त्या सगळ्यासाठी ही सगळी मेहनत आहे. खूपच सुंदर. तर जर बाप्पाने तुला एखादी सुपर पॉवर दिली तर कोणता चेंज तू घडवशील? मे बी तू स्वतः असू शकतो किंवा समाजामधला. खूप काही बोला असं वाटतंय, पण आन्सर खूप मोठं होईल. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या बदलायला हव्यात आणि कुठे ना कुठे चेंज हा होतोच आहे. देव बघतोय, बाप्पा बघतोय. तर जे चांगले बदल आहेत हे आज नाही तर उद्या नक्कीच होणार. पण नाही, एक स्पेसिफिक काही नाही सांगता येणार. आणि जर मी जसं सांगितलं बऱ्याच गोष्टी आहेत, तर कुठे काही कॉन्ट्रोवर्शियल नको. सो आय थिंक इथेच थांबायला हवं आपण. मेघन, यू वॉन्ट टू ॲड समथिंग? मी तर हेच म्हणेन की जसं गणपतीचा सण हा त्याला सुख हरता दुःख हरता, आपण जे बोलतो सुख करता दुःख हरता, तो सगळ्यांचेच दुःख जे आहे ते मिटवून टाकणारा देव आहे. तर मी तर ती सुपर पॉवर त्याच्याचकडे हे मी मानतो आणि आय एम शुअर
त्याच्या कृपेने ज्या ज्या लोकांचं म्हणजे सगळ्यांना सुखाचा आनंदाचं आयुष्य मिळावं, तीच एक सुपर पॉवर असेल. म्हणजे सगळ्यांसाठी मी तेच विश करतो की जर का माझ्याकडे काही सुपर पॉवर असली तर मी सगळ्यांना आनंदी असावं, सगळ्यांच्या फॅमिलीज पासून सगळ्यांचं आरोग्य, सगळे त्यांच्या करिअरमध्ये, सगळ्या फॅमिलीजमध्ये सगळे सुखात आहेत. हे सगळ्यांना लोकांचे दुःख हरून सुखी होते. ठीक आहे, तर आपण आता एक टास्क घेऊयात ज्यामध्ये मी तुम्हाला 2 पझल्स असणार आहेत. पझल्स इन द सेन्स याच्यामध्ये 8 गणपती बाप्पाची नावं लपलेली आहेत आणि ती तुम्हाला 1 मिनिटामध्ये शोधून दाखवायची आहेत. 8 गणपतीची नाव. 8 गणपतीची नावे आहेत आणि त्या सर्कल करायचं. हा, स्टॉप. झालं. 8 झाले. 1 2 3 4 अरे वा. 5 6 7 तिरका बघायचं मला माहित नव्हतं. तिरका 8 तिरका मला 3 4 5 6 7 8 बरोबर. मला वाटलं ते फक्त सरळ आणि साईडलाच असेल. तिरका माहित नव्हतं. इथं होतं ना. माझे 6 झाले. जिंकलं कोणीही असेल तरी मोदक दोघांनाही मिळणार आहे. तर याच आपल्या खेळामध्ये सहभाग घेतल्यामुळे आपल्याला कात्रज डेअरी करून खव्याचे मोदक मिळत आहेत. येस. तर यातले 8 माझे आहेत आणि 6 येस, तर ह्यांची स्पेशालिटी ही आहे की हे प्युअर खव्याचे आहेत, कुठलेही प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये नाही आहेत आणि 1 मंथ पर्यंत हे टिकू शकतात. थँक्यू. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. दोघांनी एक उत्तर दिली तरी चालतील एक साथ. ठीक आहे. पारंपरिक पेहराव की वेस्टर्न? पारंपरिक. सेल्फी पिक की कॅन्डिड पिक? कॅन्डिड. ओके. आता सजावट करतानाचे माझे काही होते, बट तुम्ही सजावट केलेलीच नाहीये. गोड की तिखट? गोड. तिखट. ओके. इको फ्रेंडली की पीओपी? इको फ्रेंडली. ओके. येस. तर आता गणेशोत्सवाचा हा मंगलमय क्षण चालू आहे, तर या निमित्त तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? गणेशोत्सव चालूच आहे, तर सगळ्यांना मी खूप म्हणजे सगळ्यांना हेच विश करेन की गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप छान अशा गोष्टी घडो आणि बाप्पाच्या कृपेने जे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या शाळा चालू आहेत त्यांना छान स्कोर करता येईल त्यांच्या शालेय जीवनात. बाकी ज्यांच्या करिअरमध्ये जे तरुण आहेत त्यांना तर हेच सांगेन की छान अशीच मेहनत करा आणि तुमच्या स्वप्नांना डेफिनेटली चेस करा आणि मुळात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. बाप्पाकडे हीच प्रार्थना आहे की आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सगळ्यांच्या आयुष्यात खूप सारं सुख यावं आणि बाप्पा दुःख हरता आहेच, तो सगळं आपल्या सगळ्यांचं दुःख हरून घेऊन जाईल. खूप सारा आनंद यावा, सगळ्यांना आरोग्यवान बनव, सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि त्यातला थोडासा वेळ तुम्ही आमच्या मालिकेला सुद्धा द्या. लक्ष्मी निवास आणि कोण होतीस तू काय झालीस तू या दोन्ही मालिका तुम्ही बघत राहा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला देत राहा आणि तुमचं प्रेम हे आम्हा दोघांवर आणि आमच्या इंडस्ट्रीतल्या सगळ्या कलाकारांवर असंच राहू देत. थँक्यू.